मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक पार पडली। राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्याने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलाय। हा आराखडा लवकरच जाहीर होणार असल्याचं बैठकीमध्ये सांगितलं गेलंय। कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली तर महामोर्चा काढण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी दिलाय। ज्यावेळी चाकू सुरे घेऊन जैन समाजाचं आंदोलन झालं तेव्हा पोलीस कुठे होते हा सवालही उपस्थित केला गेला। मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। पुण्यामध्ये आम्हाला कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं म्हणत संग्राम थोपटेंनी अजित पवारांना टोला लगावला। राहुल गांधी यांचा मतचोरीचा दावा काँग्रेसच्या मंत्र्यांनीच खोटा पाडलाय। राहुल गांधी यांचे मतचोरीचे दावे फुसके आहेत असं कर्नाटक काँग्रेस सरकारमधील मंत्री राजण्णा यांनी म्हटलंय। या दाव्यानंतर राजण्णा यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले। मतचोरी करून काँग्रेसने आंबेडकरांना हरवलं। भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। मतचोरी हा तर काँग्रेसचा आजार असंही अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय। राहुल गांधी यांच्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केलाय। पालघरमधल्या मतदार यादीत सुषमा गुप्ता या मतदाराचं नाव तब्बल 6 वेळा नोंदवलं गेलंय। विशेष म्हणजे मतदार क्रमांक वेगवेगळा आहे असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत वैभव नाईक यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। बावनकुळेंकडे महामार्गाची कैफियत मांडल्याचं त्यांनी म्हटलंय। रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण आणि खड्डेमुक्त व्हावा यासाठी ठाकरे गटानं रास्ता रोको केला। माजी आमदार वैभव नाईक यामध्ये सहभागी झाले। मुंबई गोवा महामार्गावर रांगोळी घालून दुधाचा अभिषेक करून ठाकरे गटानं आंदोलन केलं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हॉइस ऑफ देवेंद्रचे फलक घेऊन नाचावं, आम्हाला काही देणं घेणं नाही, पण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्ही राजकारण करत असाल तर त्याला आमचा विरोध असेल असं रोहित पवार यांनी म्हटलं। शरद पवार गटाची मंडल यात्रा भंडाऱ्यामध्ये दाखल। या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। रोहित पवार यांच्या नेतृत्वात भर पावसात शहरातून मोर्चा काढण्यात आला। काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 15 ऑगस्टला मांस विक्री बंदच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे वरण भात आणि तूप खाऊन युद्धावर जात नव्हते, ते चांगल्या प्रमाणात मांसाहार करायचे। बाजीराव पेशवेही मांसाहार करायचे असं राऊतांनी म्हटलंय। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शरद पवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे। 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घातल्यानं महाविकास नेत्यांनी टीका केली होती। त्यावर उपाध्येंनी हा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातला असल्याचं म्हटलंय। मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसला एकावर एक धक्के मिळतायत। सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपचा झेंडा ते हाती घेणार आहेत। तर तिकडे विदर्भातही काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र युवा नेते विक्रम ठाकरे भाजपच्या संपर्कात आहेत। शनिवारी वरुडमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय बबिता पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। बबिता पवार शिवसेनेच्या भायखळा विधानसभेच्या संघटिका होत्या। त्यांना ठाकरेंकडून बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली।
नाशिकमध्ये काही बनावट मतदान कार्ड समोर आली आहेत। ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी पर्दाफाश केला। याचा एकाच नावानं 3 बनावट मतदान कार्ड आहेत, तर एकाच व्यक्तीचे फोटो आहेत, नावं वेगवेगळी आहेत। पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत। यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी मध्ये प्रतिभा सेतू योजना लागू करा अशी मागणी आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। उमेदवार माहिती पोर्टलही सुरू करा अशी मागणी पाचपुतेंनी केली आहे। हिंदू सणांवर निर्बंध येणार नाहीत, पण गणेशोत्सव काळात डीजेवर बंदी सरकारनं आणली नाही तर कोर्टानं आणली आहे। मंत्री उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले। कुणीही गैरसमज पसरवू नये, सण आमच्यासाठीही महत्त्वाचे आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलंय। भिवंडी ग्रामीणचे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे चुलत भाऊ तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली। घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली। लवकरच प्रफुल्ल आणि तेजस यांच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असंही भाजपचे नेते कपिल पाटील यांनी म्हटलंय।